पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील शेवटच्या टप्प्यात राज्य सरकारच्या वतीनं धर्मांतर विधेयक सादर करण्यात आलं आहे। या विधेयकावर शेवटच्या आठवड्यात विधिमंडळ सभागृहात चर्चा होत असून विरोधकांनी या विधेयकास विरोध दर्शवलाय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक नेमकं काय आहे याची माहिती दिली आहे। तसेच विरोधकांचा विरोध हा केवळ काही मतांच्या लांगुल चालनासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान अबू आझमी यांनी या विधेयकास विरोध केलाय। 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यानं आपल्या स्वेच्छेनुसार लग्न करण्याचा, धर्मांतर करण्याचा अधिकार आहे। हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात आणला जातोय असं त्यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं अत्यंत महत्त्वाचं विधेयक विधानसभेत मांडलंय। लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत असताना जबरदस्तीनं धर्मांतराला प्रतिबंध घालणारा हा कायदा राज्यामध्ये होतोय। या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य हे विधेयक वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये कुठल्याही धर्मावर अन्याय नाहीये, तर धर्मस्वातंत्र्य म्हणजे कुप्रथांवर आळा घालणारं हे विधेयक आहे। स्वेच्छेनं धर्मांतर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र जर कुणी धाक आणि प्रलोभन दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा काय आहे? मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, पुन्हा सोडून द्यायचं अशा अनेक केसेस समोर आल्या। त्यामुळे तसंच झाल्यास मुलीच्या बाळाचं पुढे काय असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो। अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कायद्याच्या माध्यमातून काढलेली आहेत। विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत असा पलटवारही त्यांनी केला। देशातील इतर राज्यातही हा कायदा झालाय। तामिळनाडू सारखं राज्य आहे जिथं भाजप सरकार नाही, त्या ठिकाणी देखील हा कायदा झालाय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। तसेच विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा हे विधेयक एकदा वाचून घ्यावं असंही फडणवीसांनी सुचवलंय। अबू आझमी यांनी या विधेयकास विरोध केलाय। 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यानं आपल्या स्वेच्छेनुसार लग्न करण्याचा, धर्मांतर करण्याचा अधिकार आहे। हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात आणला जातोय असं त्यांनी म्हटलंय। बळजबरीनं प्रलोभन दाखवून किंवा फसवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलं। सभागृहानं आवाजी मतदानानं विधेयक दाखल करून घेतल्यानंतर आता या आठवड्यात विधिमंडळ सभागृहात यावर चर्चा होतीये। जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखणं हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। पोलीस महासंचालकांच्या विशेष संमतीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे हे विधेयक तयार करण्यात आलंय। विधेयकात धर्मांतर जबरदस्तीनं करणाऱ्याला 7 वर्षाची कैद आणि 5 लाखांच्या दंडाची तरतूद आहे। तसेच विधेयकाच्या कलम 14 नुसार बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या संस्थांवर बंदी आणि दंडांची तरतूद करण्यात आली आहे। धर्मांतर करायचं असेल तर संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडे 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल। जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या कारवाया, अशा पद्धतीचं प्रकरण त्या ठिकाणी करत असेल आणि मदत देखील करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्याच्यावर विस्तृत चर्चा विधानसभेत होत असून विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवलाय।